ओडिसाच्या मलकानगिरीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। 2 मुली गुरुवारी शाळेमध्ये गेल्या पण त्या घरी परत आल्याच नाही। पालकांसह संपूर्ण गावानं मुलींचा शोध घेतला पण त्या सापडल्या नाही। शनिवारी सकाळी एक जण जंगलातून जात असताना त्याला या दोन्ही मुली त्या जंगलामध्ये ज्या अवस्थेत दिसल्या ते पाहून तो जागचा हादरलाच। गुरुवारी शाळेमध्ये गेलेल्या या दोन्ही मुलांसोबत जंगलामध्ये जे काही भयंकर घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील बिलीगुडा गावाजवळील जंगलात 2 बेपत्ता विद्यार्थिनी ज्या अवस्थेत आढळून आल्या, यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली। या दोन्ही विद्यार्थिनी 7वीत शिकत होत्या। 2 दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या आणि पालकांसह गावकरी त्यांचा शोध घेत होते। दोन्ही विद्यार्थिनी MV 72 गावामध्ये राहत होत्या। दोघी गुरुवारी शाळेत गेल्या पण घरी परत आल्याच नाही। त्यामुळे त्यांच्या पालकांना MV 79 पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। शनिवारी सकाळी गावातील काही महिलांना शाळेपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलातील एका आंब्याच्या झाडाला दोघींचेही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशात होत्या, तसेच त्यांचा मृतदेह लटकत असलेल्या झाडाखाली त्यांच्या शाळेच्या बॅग देखील होत्या। त्यांच्या तोंडातून रक्त येत होते। स्थानिक गावकऱ्यांनी अशी मागणी केली आहे की आम्ही प्रशासन आणि सरकारला आवाहन करतो की या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी।